आझाद मैदानातील मराठा आंदोलनाच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयानं काल नोंदवलेल्या आदेशाचे बॅनर मुंबईमध्ये अनेक ठिकाणी लागलेत। या बॅनरवर मुंबई हायकोर्टाने दिलेले आदेश नमूद करण्यात आले। कोर्टाच्या आदेशानंतर मराठा बांधवांकडून सहकार्य केले जात आहे। आढावा घेतलाय वेदांत नेबी यांनी। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज 5वा दिवस आहे। हजारोच्या संख्येने मराठा बांधव हा आझाद मैदान आणि आसपासच्या परिसरात या आंदोलनात सहभागी झालेला आहे आणि काल मुंबई उच्च न्यायालयाने काही आदेश दिले, काही निरीक्षण नोंदवले। आंदोलकांना नेमून दिलेल्या आझाद मैदानाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी रस्त्यावर आंदोलन करून वाहतूक अडथळा निर्माण करू नये असा पहिला आदेश देण्यात आलेला आहे। त्यासोबतच आंदोलकांनी रस्त्यावर वाहने पार्क करू नयेत, आंदोलकांनी रस्त्यावर आंघोळ करू नये, रस्ते अस्वच्छ करू नयेत आणि तिसरा महत्त्वाचा आदेश, राज्य सरकारने यापुढे सदर आंदोलकांकरिता येणाऱ्या सर्व आंदोलकांना मुंबई शहरात येण्यापासून रोखण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी। आणि आपल्यासोबत काही जण आहेत ज्या प्रकारे काही निरीक्षण आणि आदेश नोंदवलेले आहेत। जरांगे पाटील यांनी सुद्धा सांगितले की या सगळ्या आदेशाचं पालन आपल्याला करायचं आहे। कशा प्रकारे आता सहकार्य केले जाते? निश्चित आमचे सर्व मराठा बांधव हे सर्व नियम अटी घालून आम्ही वाहनं आमची पार्किंगला नेऊ। कुठलाही शासनाच्या विरोधात आम्ही पाऊल कुठलाही मराठा आंदोलक आमचा उचलणार नाही आणि जरांगे पाटील जे आदेश देतील ते आम्हाला सर्वांना मान्य आहे। कॅमेरामॅन दीपेश महाजन समी वेदांतने, एबीपी माझा, मुंबई।